यवतमाळ जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, या जिल्ह्यातील आमचे मांगरूळकर जी आहेत आमदार साहेब, अमित झवनक जी आहेत वाशिमचे आमदार, यांना आज उपोषण करायची पाळी आली पायऱ्यावर बसून विधिमंडळ चालू असताना. का आवश्यकता पडली तर या दोनही जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं, शेतकऱ्यांच्या पदरात काही आलं नाही, तरी पण पीक विम्याचे पैसे मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, म्हणून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी या दोनही लोकप्रतिनिधींनी आज उपोषणाचा मार्ग अवलंबला. करोडो रुपये खर्च करताना केवळ 25% सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात मिळाले नाही. आणि या दोन जिल्ह्यात तर सातत्यानं अनेक संकटाला शेतकरी सामोरं जातो आहे आणि तरी पण पीक विमा कंपन्या यांना मदत करत नाहीत किंवा मोबदला देत नाहीत. तरी सरकारच्या इशाऱ्यावर माझी माहिती अशी आहे की पीक विमा कंपन्याकडून सरकार काय हप्ता घेतो काय, काही पैसे काढून घेतो काय, का हिंमत करतात ही कंपन्या आणि का मदत मिळत नाही शेतकऱ्यांना. तर यामागचा सुद्धा मोठा एक रॅकेट आहे असं मी मानतो. यासाठी आज या लोकांनी, आमच्या दोनही आमदारांनी उपोषणाला बसल्यानंतर कृषी मंत्र्यांनी आज संध्याकाळी बैठक लावून यावर सर्वकष चर्चा करायची आणि यातून शेतकऱ्यांना कसा आपल्याला मोबदला देता येईल याचा निर्णय घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यामुळे आज यांनी आमच्या दोनही आमदार महोदयांनी उपोषणाला स्थगिती दिली, उपोषण स्थगित केलेलं आहे. नाही, 7/12 वगैरे कोरा काहीच होत नाही. 7/12 कोरा करणे हे केवळ एक घोषणा आहे, पोकळ घोषणा आहे. हे मूर्ख बनवण्याचा, शेतकऱ्यांना मूर्ख समजून अशा प्रकारच्या घोषणा केली जात आहेत. त्यामधून स्पष्ट दिसते आहे की पीक कर्ज जे आहे, आपला कर्जमुक्ती जी आहे ही केवळ बनवाबनवी आहे. ते अशी ही बनवाबनवी या सरकारची आहे. कारण याचं असं आहे की ज्या अटी आणि शर्ती घातल्या त्यामध्ये प्रचंड त्या अटी असल्यामुळे कोणाचाही फायदा होणार नाही, हे सभागृहामध्ये आम्ही मांडलेलं आहे. आणि त्यातून जवळपास 10-12 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. फार तर शेतकरी सरकारच्या तिजोरीला 10-12 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागतील. जे काही 56 लाख शेतकरी 36,500 कोटी रुपये वगैरे दाखवले, हे केवळ आहे मूर्ख आणि धुळपे काय असं मी मानतो. हे सरकार कमिशनखोरीमध्ये एवढं गुंतलेलं आहे की त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरवर कमिशन जास्त मिळतं. त्यामुळे शेतकरी मेला काय जगला काय त्याचं यांना काही देणं घेणं नाही आहे. हे आता सिद्ध झालेलं आहे. फोडाफोडीचं राजकारण एके दिवशी भाजपच्या स्मार्ट मीटरच्या संदर्भात या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा होणार आहे. स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची लूट चालली आहे. डबल टिबल इलेक्ट्रिकचे बिल येत आहे. जेवढं काही त्या मला वाटतं की महाराष्ट्रातील ग्राहकांना इलेक्ट्रिकच्या लुटून त्यांना उद्ध्वस्त करायचा विळाच उचलला आहे या स्मार्ट मीटरच्या नावाखाली. ते पैसे 2 वर्षापासूनचे पैसे कापणं सुरू आहे. जवळपास सगळ्या ठिकाणी हे स्मार्ट मीटर लावले जात आहेत. जुना मीटर असेल तर बिल अधिकचे लावले जातात आणि त्यांना सांगतात की अधिकचे बिल आले, तुझ्या मीटरमध्ये फॉल्ट आहे, नवीन मीटर लाव, स्मार्ट मीटर लाव. आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर 4 बिलं दिली जातात. हे संपूर्ण महाराष्ट्रातील गोर गरीब, सामान्य शेतकरी, मजूर, दलित, शोषित, ओबीसी, पीडित या सगळ्या माणसाला लुटण्याचा गोरखधंदा महाराष्ट्र सरकारने सुरू केला आहे. हा गोरखधंदा आहे आणि त्यातून मरा वाचा काही देणं नाही. प्रचंड सत्ता आमच्या हातात आहे. हम करे सो कायदा या पद्धतीनं महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. या संदर्भात चर्चा आम्ही पुढच्या आठवड्यात करतोय किंवा उद्यापासून ती चर्चा सुरू होईल. आज तो प्रस्ताव आम्ही देतोय आणि उद्याला चर्चेला सुरुवात होईल. त्यावेळेस महाराष्ट्रातील विदारक चित्र स्मार्ट मीटरचं आम्ही विधिमंडळात मांडू. राज ठाकरे यांनी भाजपवरती टीका केलेली आहे. फोडाफोडीचं राजकारण एके दिवशी भाजपच्या आमदारची येणार, हत्यांचा बंगला बांधला जातोय, सगळ्यात खालचा पत्ता हा मोदी आहे, मोदी गेल्यावरती सगळ्यात खाली पडणार. हे खरं आहे ना, सगळं त्यांच्या जीवावर चाललेलं आहे. गुजराती लोकांच्या जीवावर देश उभा केला जात आहे. ज्यांचं योगदान देशाच्या कुठल्याच गोष्टीमध्ये नाही, ना स्वातंत्र्यामध्ये होतं, ना इंग्रजाविरुद्ध लढण्यामध्ये होतं, ना देश घडवण्यामध्ये होतं, ना बाउंड्रीवर लढण्यामध्ये आहे, सत्य म्हणजे सीमेवर. त्यामुळे हे सगळे जे काही आहेत, तो एक पत्ता तयार केलाय, तो पत्ता निघाला की पत्त्याचा डोंगर कोसळेल आणि
ही पाडी त्यांच्यावर येईल हे राज ठाकरेंच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे असं मी मानतो.